तो मुस्कुराते हैं। शॉट है, क्लियर किया है, क्लियर। वाह, पहली गेंद पे इतना कॉन्फिडेंस, इतना विश्वास। हुआ जो खनक सुनाई दी, पता चला कि सौदा हुआ है 6 रनों का। मन्ना नांतुले प्लीज हियर। शॉट खेला है, 17 फाइन लेग और गेंद जाती हुई 1 बॉल्स 2 बॉल्स। इट्स अ क्लियर द रोप, इट्स अ 4। गणेशवारी 96, क्यों? 22 रनों में जो मैच को बचाया और वो मैच 6 रन से जीता, वहां का विश्वास। गेंद डाली थी टांगों में, अंपायर कह रहे कि इट्स लेग साइड, लेग बाइस के रूप में 1 रन मिलेगा राजा और उसकी टीम के लिए बढ़ता हुआ स्कोर 11 पे। तू ना तो घर घर नहीं लगता, तू है तो सांस आती है, तू है तो मुस्कुराते हैं। शुएब, मन्नन या जुएब को भेजना, मन्नन या जुएब। रे प्लीज स्कोरर के लिए आइए। बैकफुट पर जाकर कट किया पॉइंट के क्षेत्र में। गेंद काफी नीचे थी, लेकिन सुशांत को विश्वास था, पीछे हटे, बल्ले का मुंह खोला और एच पे लिया, खेला था पॉइंट के क्षेत्र में। 1 रन, बढ़ता हुआ स्कोर 12। फिर बैकफुट पे गए, कट किया पॉइंट के क्षेत्र में, क्षेत्र रक्षण है वहां पे अच्छा, लेकिन दोनों बल्लेबाज अपने घरों में सुरक्षित पहुंचे। इस एक के साथ गणेशवारी 96 13 पे। एक तरफ है सुशांत और एक तरफ है राजा। देखना है कि सेमीफाइनल में राज कौन करेगा। शॉट खेला, शतरक्षण ने वहां पे गेंद जाती हुई आहिस्ता आहिस्ता फाइन लेग की दिशा में और इट्स अ क्लियर द रोप, इट्स अ 4। करता हुआ 17 पे, 1 ओवर 17 रन, कोई विकेट नहीं। सुबह के सत्र में जो सुपर 6 में मैच खेला था गणेशवारी ने, केवल 21 रन बनाए थे, केवल 21। यहां 1 ओवर में 17, 5 ओवर का मैच है, 2 ओवर पावर प्ले। दूसरे पावर प्ले में 3 शतरक्षण बाहर रहेंगे। वाह, क्या टूर्नामेंट को सजा के रखा है इस मैनेजमेंट ने और 96 ने, और इस टूर्नामेंट की जो शोभा बढ़ाई। जो सुपर 6 का मैच हुआ था गणेशवारी वर्सेस पोलादपुर। बॉलर ने मुनी ऑफिस साहब सूजल उनके हाथों में भरोसा किया है कैप्टन ने। स्ट्राइक पर राजा, इस इनिंग के फिलहाल तक के 1 ओवर के करता धरता सुशांत ने भी 1 चौका लगाया है। अच्छी गेंद खोद के निकाला है राजा ने और खेला उसको मिड विकेट के क्षेत्र में। मुशर्रफ है वहां पे, बेस्ट प्रोडक्शन। 1 रन मिलेगा बल्लेबाज को, स्कोर पहुंचा 18 पे। स्कोर 18। अगर इसी हिसाब से जाती है गणेशवारी 96 प्रति ओवर 17 तो स्कोर पहुंचेगा 85। लेकिन ये खेल है और खेल
हर गेंद पर रंग बदलता है। बैकफुट पर जाकर फ्लैश, फ्लैश है ये। जब फ्लैश लगता है बल्लेबाज के बल्ले से ना कोई नहीं रोक सकता, और गेंद निकल के गई थर्ड मैन दिशा में, सीधे 4। गेंद शॉर्ट पिच बैकफुट पे गई, अपने बल्ले का मुंह खोला सुशांत ने, देखा कि थर्ड मैन शॉट था, थर्ड स्लिप थी, उसके बीच से निकाला 94 गांव की तरफ, 4 रन। मरतबा स्कोर 22। क्या बात है। एज लगा, एज लगा। पहली डॉट गेंद सेमीफाइनल के इस 8वीं गेंद पे, पहली डॉट गेंद बिजी कराया था, काफी बिजी कराया था गणेशवाड़ी 94 ने। स्कोर है 22 विदाउट लॉस। सुशांत ऑन स्ट्राइक, राजा नॉन स्ट्राइक। सुजल फिर एक बार शॉट खेला, देयर इज अ मुशीर, देयर इज अ मुशीर, प्लेस इज एक्स्ट्रा कवर, एक्स्ट्रा कवर के सहारे खेला है, निकल के गई गेंद, बीट करते हैं मुशीर को, फिर एक बार सीधे 4। साहब पहले दिन से लेकर आखिरी क्षण तक इस टूर्नामेंट को देखते हुए क्यों न देखिए, उनका गांव है, रग रग में बसा हुआ गांव 94। बढ़ता हुआ स्कोर 26। बैकफुट पर जाकर कट करने का प्रयास किया था, चूक गए बल्लेबाज, संपर्क नहीं हुआ, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं, कट करने का प्रयास था, कहां से, थर्ड मैन और थर्ड स्लिप के बीच में से ना, टाइमिंग ने। बढ़ता हुआ स्कोर 26 से 26 से सेकेंड ओवर प्रोग्रेस, 5 ओवर का मैच। शॉट है, प्रोडक्शन नहीं वहां पे, क्या बात है। लॉन्ग मिड ऑफ क्षेत्र चुना, मिड ऑफ के ऊपर से मारा, सर्कल के ऊपर से ठोक दिया, सीधे 4। का जो यरुणकर होटल है उसके ओनर है, मालिक है, उनकी तरफ से गणेशवाड़ी के किसी भी बल्लेबाज ने अगर सिक्सर लगाता है तो 200 रुपए और बाउंड्री लगाता है तो 100 रुपए। क्या बात है। यरुणकर होटल के मालिक अपने गांव के लिए खड़े रहते हुए क्यों ना हो, आज इतना यंग टैलेंट अपने गणेशवाड़ी को लेते हुए फाइनल की तरफ आहिस्ता आहिस्ता 2 ओवर 30 रन, प्रति ओवर 15, इसी हिसाब से जाएगी 75 मसूद गजगे, फिर एक बार एक टॉप लेवल का खिलाड़ी, खोद के डाली तजर्बे के उसको खेला मिड विकेट के क्षेत्र में, भागता हुआ क्षेत्र रक्षण, मिस फील्डिंग वहां पे, मिस फील्डिंग, प्रोडक्शन नहीं, जहां 1 रन था 2 रन चुरा के लेके गए, जहां 1 था वहां 2 रन। राजा नाम है मेरा, राजा कहते हैं, सारी दुनिया यहां प्रजा है लेकिन मैं यहां का राजा हूं। स्कोर पूछा 32 पे, फुल टॉस गेंद खेला स्कोर की दिशा में, मिडविकेट से भागते आ रहे, 1 ही रन मिलेगा राजा को, इस 1 के साथ बढ़ता हुआ स्कोर 33। Raja is playing on 33, sorry, Raja is playing on 16 and Sushant is playing on 17. His score is 33. कट किया, फ्लैश है, बात खत्म। जहां फ्लैश लगता है, फ्लैश मतलब क्या है, ये बल्ले के एज पे लगता है शॉट, और जब जमीन पे गिरती है गेंद टर्न होती है, चकमा देती है शतरक्षण को, और
37 स्कोर पहुंचा 37 पे। शॉट खेला, एज लगी ऑन द स्टंप, सब बोल हुए सुशांत। क्या बात है, मसूद गजगे रायगढ़ प्रीमियर लीग के बाइक लेने वाले एक सबसे पहले खिलाड़ी। DJ Rohit in the mix. बत्तीस रन खर्च के 1 विकेट हासिल किया। पहली बार इतने महंगे साबित होते हुए मैं देखा उनको। 32 रन दिए, हालांकि 1 विकेट हासिल किया, लेकिन 2 ओवर में 32 रन खर्च किए। ये खेल क्या है, ये खेल कैसे रंग बदल रहा है। जहां गणेशवारी सुपर 6 का जब मैच खेली 22 रन बनाते 22, उस मैच को भी उन्होंने जीता। 22 बनाने के बाद क्या उनकी बैटिंग फेल हो चुकी थी? ना, कुछ होता है, खेल का हिस्सा है क्रिकेट। और यहां पे क्या किया है, केवल और केवल 3 ओवर में 45। वाह, पुलिसमैन। पहली गेंद 2 रन, सेकंड गेंद 6, स्कोर है 3 ओवर 45। उबेद के ऊपर भरोसा किया कैप्टन अखलाक पंसारी का आगमन। अच्छी गेंद, ऑफसाइड टू ऑफ स्टंप, प्रयत्न था राजा का, क्षेत्र था मिड विकेट, ना, टाइमिंग मिस, गेंद के ऊपर नजर नहीं। यहां से अगर इसी हिसाब से जाएगी तो 75, कुछ रन कम हुए तो 65-70 के आसपास खेल है। उबेद चालाक खिलाड़ी है, होशियार है, उनके पास टैलेंट है। शॉर्ट पिच गेंद ऑफसाइड टू ऑफ स्टंप। वाइड घोषित किया अंपायर ने, वाइड घोषित किया अमित वाडकर ने। एक्स्ट्रास में बढ़ोतरी, बढ़ता हुआ स्कोर 46।
A score is moving on 46. स्कोर इज 46. 40 है स्कोर. स्ट्राइक पर राजा, नॉन स्ट्राइक पर सुबोध, गेंद हाथ में उबैद के, लॉन्ग ऑन क्षेत्र मसूद गजगे, मिड विकेट क्षेत्र मुशर्रफ गजगे, स्कोर लेग बाउंड्री के ऊपर सादिक है. मिड विकेट का क्षेत्र मुझे यहां से दिख नहीं रहा है. मिड ऑफ के क्षेत्र में एक प्रोडक्शन है. शॉट हवा में झूलता हुआ, somebody is calling catch it. Yes, there is a chance. फर्स्ट अटेम्प्ट पे नहीं, लेकिन सेकंड अटेम्प्ट में सक्सेस हुए बेद, और बैट्समैन राजा goes back to the pavilion. राजा आउट हुए. 9 गेंदे, अपने टीम के लिए स्कोर बनाया 16. सुशांत के बाद लगातार दूसरा विकेट के बीच में खेलते स्ट्रोक सुबोध, एक 2D, एक 6. Two overs, 2 balls. Score is 46. The new batsman is Yash. नए बल्लेबाज है यश. उबैद फिर एक बार नए बल्लेबाज यश के लिए. स्कोर है 46, 46. शॉट, टाइमिंग, क्लास की टाइमिंग, क्लास की टाइमिंग. देखे कि जो नया बल्लेबाज आया छक्का ठोक दिया. स्कोर पहुंचा 52, 52 पे. टाइमिंग थी, क्षेत्र था लगार. मसूद गजगे के सर के ऊपर से 6 रन. शॉट है, स्कोर लेकर फाइल के बीच में से खेला है. सादिक वहां पे 1 रन मिलेगा. दूसरे खेले भागते ना ना, अपने कदमों को वापस लिया. जहां 2 रन की कोशिश थी यश की, भागने का प्रयत्न था, वहां सुबोध ने मना किया. ना भाई ना, चांस मत लो, देयर इज अ डेंजरस जोन. 1 रन मिलेगा बल्लेबाज को. बढ़ता हुआ स्कोर 53. स्पीड अप अंपायर, स्पीड अप, डोंट वेस्ट द टाइम. इसके बाद फाइनल भी 5-5 ओवर का है. स्कोर है 53. शॉर्ट पिच गेंद खींच के मारा है, खींच के मारा है. पुलिस नाम है मेरा, महाराष्ट्र पुलिस में काम करता हूं.
इतना आसान नहीं छोड़ूंगा। 6 रन। बढ़ता हुआ स्कोर 59। क्या बात है, क्या बात है। मुझे लगता है 3 गेवल के लिए केवल सुबोध ने फेस किए, एक 6, एक 2D, एक 6। वाह, ये खिलाड़ी जॉब करते कि प्रैक्टिस करते समझ के बाहर है। अच्छी गेंद, अच्छी गेंद, पैट पे टकराई, टकराने के बाद चीते की तरह भागते गए यश, कवर किया अपने आप को। 22 के रूप में 1 रन घोषित किया अंपायर ने। का 1 रन। बढ़ता हुआ स्कोर 60। After completion of 4 over, score is 60। 4 ओवर के इख्तिताम के बाद स्कोर है 60। गणेशवारी 94 का। शुरुआती लम्हों से प्रति ओवर 15 रन रेट यहां नीचे नहीं आया है। यस यस यस। प्रति ओवर 15। इट्स सेमीफाइनल मैच। जाहिद भाई, क्रिकेट का इतिहास है कि कोई भी बड़ा मैच हो, क्वार्टर फाइनल, सेमीफाइनल, टॉस जीतो, बैटिंग लो, सामने वाली टीम को प्रेशर में डालो। दैट इज इंपॉर्टेंट। खेल है, हर एक का अपना अपना नजरिया रहता है, अपना अपना व्यू है। कोई क्षेत्ररक्षण ले, कोई बल्लेबाजी ले, एक खेल का हिस्सा है। लेकिन 4 ओवर 60 रन, विकेटें है केवल और केवल 2। 4 ओवर 60 रन, लॉस ऑफ 2 विकेट। गणेशवारी 94। और स्ट्राइक सुबोध। गेंद हाथ में, मुनीफ हाफिज साहब के हाथों में। कैप्टन ने उनके ऊपर भरोसा किया है, क्यों न करे। हर ओवर में 15, हर ओवर में 15। ये सेकंड लास्ट मैच टूर्नामेंट का। शॉर्ट पिच गेंद, बॉलर बैक ड्राइव खेला है, मसूद गज के भागते गए, 1 रन मिलेगा। भागते हुए यश अपने कदमों के साथ सुरक्षित पहुंचे। क्या रनिंग बिटवीन द विकेट, रनिंग बिटवीन द विकेट, रनिंग बिटवीन द विकेट। तेजी से भागते आए, 2 रन हासिल किया। बढ़ता हुआ स्कोर 62, 62। शायद हल्की सी चोट आई मुनीफ हाफिज साहब के पाव में। Subodh is playing on 16. शॉट है, वाह भाई वाह, लॉन्ग ऑफ क्षेत्र चुना है। समझ के बाहर है, समझ के बाहर है। मैं इंटरव्यू लूंगा सुबोध की कि ये पुलिस कर्मी में काम करते हैं या विराट कोहली के साथ क्रिकेट खेलते हैं। जो शॉट मारा है देखना एक है। 6 रन। फिर शॉट है, धीरे से ग्राउंड के क्षेत्र में स्कोर लेग की तरफ भागते हुए गए। स्कोर लेग के क्षेत्र में क्या, थोड़ी सी जंबलिंग, थोड़ी सी मिसफील्ड। हालांकि तीसरा ले सकते थे, लेकिन यश ने मना किया ना कि गेंद बल्ले के ऊपर आ रही किसके, ओनली एंड ओनली सुबोध। बढ़ता हुआ स्कोर 70, 70। 70 का स्कोर है। गणेशवारी 94। एक वक्त था 22 निकालना उनके लिए टफ था। शॉर्ट पिच गेंद और पुल किया उसको मिड विकेट के क्षेत्र में। इतना लंबा छक्का, वाह, इतना लंबा छक्का, आज के दिन का सबसे बड़ा छक्का। 6 रन।
76 76 76 रन, क्या बात है। दो गेंदें आना बाकी, केवल 2 गो, 2 गो, दो गेंदें ना बाकी। सुबोध क्लास की बैटिंग, क्लास, दर्जेदार। 80 के आसपास जाने का प्रयत्न होगा। खोद के निकाला था, जड़ में डाली थी गेंद, खेला उसको मिड विकेट के क्षेत्र में, भागते हुए गए, मुशर्रफ आए गेंद के नीचे, लेकिन दोनों बल्लेबाज अपने सुरक्षित कदमों के साथ पहुंचे और 2 रन हासिल किए और बढ़ता हुआ स्कोर 78। वाह, प्रति ओवर 15, प्रति ओवर 15, हर ओवर में ये गणेशवाड़ी के खिलाड़ी, उभरती हुई टीम, चाड़वे के आजू बाजू की टीम, ये उभरती हुई टीम और अपना नाम रोशन करते हुए। जड़ में डाली, सम्मान दिया, 1 रन मिलेगा। यश भागते हुए, एक्सट्रैक्शन ऑन स्ट्राइक, पहुंच रहे, सुबोध की कोशिश, ना थक गए। केवल 1 रन मिला। इस 1 के साथ बढ़ता हुआ स्कोर 96 गणेशवाड़ी 79, 79 जीतने के लिए चाहे मैरेलन टेम्पाला को 80, मतलब प्रति ओवर 16, मतलब प्रति ओवर 4 चौके। वाह, क्या मैच बना है, क्या मैच बना है। टॉप लेवल का मैच, सेमीफाइनल का मैच, सेमीफाइनल का मैच। और इस मैच के अगले इनिंग का आंखों निकाल संजय शिंदे सर सुनाएंगे। इट्स अ क्लास लेवल मैच। क्या बैटिंग की, क्या टाइमिंग दिया स्ट्रोकों को, क्या सौदा किया छक्का और चौकों का, देखना है चीजें कि खासकर जो भागे रनिंग बिटवीन द विकेट, टॉप लेवल की। लेकिन वक्त है अब मैरेलन टेम्पाला का कि देखना है कि खिलाड़ी है कौन, मसूद गजगे, मुशीर, सादिक, मुशर्रफ, निखिल। देखना है कि मैच क्या से क्या होगी। थैंक यू वेरी मच। ओवर टू संजय शिंदे। थँक्यू सो मच जमाना सर यांचा आवाज आपण फर्स्ट इनिंग मध्ये ऐकला आणि स्क्रीनवरती आपण पाहतोय हे सगळेच आमचे लाडके प्रेक्षक वर्ग दाखवण्याचं काम आमचे संपूर्ण कॅमेरामॅनची टीम हेपी लाईव्ह इव्हेंट्सच्या युट्यूब वाहिनीची टीम आपण पाहतोय करतायत. जिथे जागा भेटेल तिथे आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग बसलेत आणि या संपूर्ण स्पर्धेचा आनंद आपल्याला घेताना पाहायला मिळत आहेत. आपली बाईक्स येऊन पार्क केली आणि तिथे आपण पाहतोय बसून अगदी आपण पाहतोय या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि त्याच वेळेला आमचे बालाजी आईस गोला देखील आपण पाहतोय स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलं जात आहेत. आनंद देत आहेत आमच्या संपूर्ण प्रेक्षक वर्गांना थंड करण्याचं काम हे गोला अँड ज्यूस सेंटर करताना पाहायला मिळते. येस, स्क्रीनवरती तुम्ही पाहताय.
चला सेमी फायनलची मॅच सेकंड इनिंगचा खेळ. डावाला सुरुवात. पहिलाच बॉल. यावेळेला आपण पाहतोय खूप सारे शफल झाले होते. 79 धावा पहिल्या इनिंग मध्ये झाल्या होत्या. 80 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मेहर 11 टेम्पल या टीमच्या वतीने आघाडीला आलेली जोडी आपण पाहतोय. एका साईडला निखिल आहेत, एका साईडला मसूद गजगे आपण पाहतोय. दोन्ही कॅपेबल खेळाडू, परंतु त्या धावा वाचवण्यासाठी षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सुबोध. पुढचा बॉल. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. सुबोध आपण पाहतोय आणि इथून पुढे आपण पाहतोय कॅच ड्रॉप झाली आहे. प्रयत्न तर खूप चांगले राहिले होते, परंतु त्यावेळेला बॉल पर्यंत अगदी आपण पाहतोय पोहोचले होते सुबोध. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. ज्या वेळेला समोरच बॉल होता त्यानंतरला मिस टाइम स्ट्रोक. बॅटच्या वरच्या बाजूला बॉल लागल्यानंतर आपण पाहतोय इथून पुढे कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतरला बॅटर आपण पाहतोय सेफरित्या पॉप इन द क्रीज मध्ये आपल्याला पोहोचताना पाहायला मिळत आहेत. 11 स्टार चांडवे या टीमच्या वतीनं आपण पाहतोय भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. आणि महत्वाचे म्हणजे लीग फॉर्मॅट पद्धतीने आपण ही स्पर्धा संपूर्ण येणाऱ्या मागच्या 4 दिवसामध्ये आपण पाहिली, अनुभवली आणि आता स्पर्धा आपण पाहतोय शेवटाकडे निघाली आहे. एकमेव सेमीफायनलची मॅच सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका साईडला आपण पाहतोय मेहर 11 टेम्पाले ज्यांना 80 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, तर दुसऱ्या साईडला गणेशवाडी चांडवेचा संघ आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेला मसूद गजगे होते. ऑन साइडला आपण पाहतोय लॉफ्ट केल्याचा प्रयत्न तिथून पुढे डीप मध्ये आहेत फिल्डर. सिंगल तर किती गेली, दुसरा धाब्याचा कॉल दिलाय आणि बघता बघता आपण पाहतोय 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. सुरुवात चांगली करावी लागेल, कारण का खूप साऱ्या धावा गोलंदाजी करत असताना मेहर 11 टेम्पल या टीमने खर्च केला होता. परंतु कौतुक करावं ते म्हणजे गणेशवाडी चांडवे या टीमच्या बॅटर्स का बॅटिंग केली आहे. 5 ओव्हर मध्ये दमदार बॅटिंग आणि त्या जोरावरती 79 धावा बनवल्या गेल्या. गोलातला बॉल तिथे आपण पाहतोय मसूद यांना देखील थांबवले गेले आहे सुबोध या गोलंदाजाने. डॉट बॉल. इथून पुढे मिळेल टीमची धावसंख्या धावावरती पाहायला मिळते 3 आकड्यावरती 80 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आणि संपूर्ण आपण पाहतोय फायनल मध्ये जाणारा संघ 11 स्टार चांडवा आपण पाहतोय फायनल मध्ये दाखल झालाय. त्यांच्या समोर कोण खेळणार त्यासाठी मॅच. पुन्हा एकदा आपण पाहतोय मसूदला तिथे थांबवले गेले. लगातारचा दुसरा डॉट बॉल. वा सुबोध. आता इथून पुढे एक डॉट बॉलला सुद्धा टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळेल. आणि आता हा असा संघ आहे मोठमोठ्या संघांना पराभूत करून तो मॅच मध्ये दाखल झालाय. 22वा डिफेंड करून आपण पाहतोय पोलादपूर टीमला हरवलं होतं आणि सगळ्यात मोठा पलटवार 2026चा या मैदानावरती आपल्याला घडताना पाहायला मिळाला. ओव्हर पिच बॉल तिथे सुद्धा आपण पाहतोय आणि लगातारचा तिसरा डॉट बॉल. बघता बघता ओव्हर संपली आहे. सुबोधची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा गजर बंद करूयात. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा. इथून पुढे आपण पाहतोय येणारे 24 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 24 मध्ये इथून पुढे जिंकण्यासाठी 77 धावसंख्येची गरज. बॅटिंग करत असताना मेहर 11 टेम्पाले. ज्या वेळेला मॅच सुरू झाली होती त्यावेळेला आपण पाहतोय सगळ्यांचा फेवर मध्ये मेहर 11 टेम्पाले संघ होता, परंतु अगदी आपण पाहतोय गणेशवाडी चांडवे संघ या नावाची या गावाची चर्चा येणाऱ्या पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला संपूर्ण या दक्षिण रायगड मध्ये होताना पाहायला मिळेल. चांगल्या पद्धतीचा खेळ त्यांच्या माध्यमातून खेळला गेला आणि बॅटिंग असेल बॉलिंग असेल एक युनिटी प्रमाणे आपण पाहतोय ते खेळले मैदानाच्या आतमध्ये. आणि टीमची ताकद काय असते आज मात्र सगळ्यांनाच दाखवून दिलंय या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. 24 बॉल जिंकण्यासाठी 77 धावसंख्येची गरज असताना बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज सुशांत हे दाखल होताना पाहायला मिळतील. इथून पुढे आता मेहर 11 टेम्पाले संघ देखील आपण पाहतोय कित्येक वेळा अशा म्हणजे सामने आपल्या बाजूने झुकवलेत. कमबॅक करण्यासाठी हाही संघ जाणला जातो. 24 मध्ये 77 बनवायचे आहेत. आघाडीची जोडी अजून एक खेळपट्टीवरती आहेत निखिल जाधव. निखिल जाधवची एक इनिंग आठवते ज्या वेळेला राहुल स्पोर्ट्स मानगाव यांच्या वतीनं स्पर्धा ठेवली गेली होती. समोर अलिबागचा संघ होता पंकज जाधव यांचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय बॅटिंग करत असताना निखिलने एक दमदार खेळी केली होती. तोच आता आपण पाहतोय खेळपट्टीवरती.
इथून पुढे आपण पाहतोय थांबले गेलेत. पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती यावं लागेल सुशांत यांना. 24 मध्ये इथून पुढे आपण पाहतोय जिंकण्यासाठी आपण पाहतोय 77 धाव संख्येची गरज. समोर आपण पाहतोय निखिल जाधव यांचे पहिलाच बॉल वरती हवाई सफर वरती तर पाठवलं होतं, परंतु कॅच तिथे होते. कॅच ड्रॉप झाली आहे. एलिव्हेशन फार होतं. डिस्टन्स आपण पाहतोय तिथून पुढे कव्हर नाही करू शकले आणि त्यानंतर आपण पाहतोय कॅच ड्रॉप झाली आहे. गोलंदाजची रिॲक्शन तुम्ही पाहू शकता, कारण का महत्वाची कॅच होती. ओव्हर पिच बॉल हवाई सफर वरती तर पाठवलं होतं. असं एका सेकंदाला वाटलं होतं की बाहेर गेल्या की काय, परंतु एकदम होतोय सोपी कॅच होती. कॅच पकडणं फार गरजेचं होतं. कॅच ड्रॉप झाली आणि निखिलला आपण पाहतो जीवनदान मिळालंय. निखिल आता इथून पुढे खेळपट्टीवरती पाहायला मिळतील. एकाच्या मधीनं टीमची धावसंख्या 4 आकड्यावरती. 23 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असेल. जिंकण्यासाठी 76 धावसंख्येची गरज. बॅटिंग करत असताना मेहर 11 टेम्पाले या टीमला अद्यापपर्यंत 7 बॉल मध्ये तर गणेशवाडी चांडवे या टीमने मेहर 11 टेम्पल या संघाच्या बॅटर्सला तर इथून पुढे थांबवलं गेलंय. आता इथून पुढे 23 बॉल मध्ये 76 बनवायचे आहेत. कशा पद्धतीची बॅटिंग केली जाईल, कशा पद्धतीने फाईट दिली जातील. हो, यावेळेला सर्वाधिक मोठी विकेट सुशांत याच्या नावावरती आपल्याला येताना पाहायला मिळते. मसूद गजगे टीमचा कॅप्टन इथून पुढे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. सर्वाधिक मोठी विकेट धक्का क्रमांक पहिला मसूद बाद. पाहू शकता कोलाट टाकला होता आणि त्यानंतरला सेलिब्रेशन आपण पाहायला मिळत आहे सुशांतचं. आणि येणाऱ्या उद्या दिवसामध्ये आपण पाहतोय इंस्टाग्राम वरती ही देखील रील्स व्हायरल होईल, कारण का मसूद गजगेची विकेट होती आणि त्यानंतरला सुशांतचं आपण रिॲक्शन एपी लाईव्ह इव्हेंटच्या युट्यूब वाहिनीवरती पाहू शकता. आज तर अर्धा गाव मैदानाच्या बाहेर आलाय, परंतु अजून काही पाठीराखी असतील ते एपी लाईव्ह इव्हेंट्स युट्यूब वाहिनीवरती गणेशवाडी चांडवे संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. त्या सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होताना पाहायला मिळतात. मुशरफ गजगे हे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात 3ऱ्या क्रमांकावरती. त्याच्याकडे देखील आपण पाहतोय खूप सारी क्षमता आहे, खूप सारा टॅलेंट आहे, परंतु यावेळेला संघ हा अडचणीमध्ये सापडल्यात, कारण का धावा इथून पुढे आल्या नाही आहेत. 4-1 षटकातील आपण पाहतोय इथून पुढे पुढचा बॉल. हो, मुशर्रफ आपण पाहतोय दाखल तर झाले, हवेमध्ये तर खेळला गेलाय आणि इथून पुढे आपण पाहतोय 1 ब्रिंग्स 2 धक्का क्रमांक दुसरा. गजगे ब्रदर्स मैदानाच्या बाहेर पाठवले दोघांनाही आणि इथून पुढे सुशांतच्या खात्यामध्ये आपण पाहतोय आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक दुसरा आपण पाहतोय इथून पुढे मैदानाच्या बाहेर जातील. अगदी आपण पाहतोय समोरचा बॉल उडवला तर होता, त्यानंतर आपण पाहतोय डीप मध्ये फिल्डर होते आणि त्यानंतर आपण पाहतोय कॅच पकडल्यानंतर त्या खेळाडूची रिॲक्शन अगदी आपल्याला संपूर्ण स्क्रीन वरती पाहायला मिळत आहेत. सेलिब्रेशन व्हायला सुरुवात झाली आहे आणि आमच्या कॅमेरामॅनचं देखील आम्ही कौतुक करू, कारण का अगदी आपण पाहतोय सगळ्यांच्या चेहऱ्यांचे हावभाव देखील टिपले जात आहेत. अशी एक दमदार क्वालिटी आपण पाहतोय एपी लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. गोलंदाजची रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळते आणि गावचे अगदी आपण पाहतोय विद्यमान सरपंच साहेबांचं आगमन आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. आपलं साहेब हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. 11 स्टार चांडव्या या संपूर्ण टीमच्या वतीनं एक हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला गणेशवाडी चांडवा संघ हावी ठरताना पाहायला मिळत आहेत. हॅट्रिकचा बॉल सुशांत. हो, सादिक आले होते, हॅट्रिकचा बॉल तर होता, परंतु या वेळेला आपण पाहतोय सिंगल इथून पुढे घेतली गेली आहे. शॉर्ट दरम्यानचं खेळाडू फिल्डिंग चांगली राहिली आहे.
सिंगलच्या मधीने टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 5. इथून पुढे 75 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करावा लागणार आहे. येणारे आपण पाहतोय 20 बॉल, 20 मध्ये 75 बनवायच्या आहेत. निखिलकडे देखील क्षमता आहे. सादिक आपण पाहतोय दोघांकडे देखील क्षमता आहे, परंतु इथून पुढे क्षमतेचं प्रात्यक्षिक तुम्हाला द्यावं लागणार आहे. ज्या वेळेला गणेशवाडी चांडव्या टीमने पोलादपूर समोर त्या 22 धावा डिपेंड केला होता, त्या वेळेला त्यांचा तो कॉन्फिडन्स, जो आत्मविश्वास उंचावला ना, त्या जोरावरती तो संघ पुन्हा एकदा नवीन ऊर्जेने मैदानाच्या आतमध्ये उतरला. हो, या वेळेला आपण पाहतोय अंपायर्स आमच्याकडे वळतील. व्हाईट बॉलचा कॉल इथून पुढे येताना पाहायला मिळत आहेत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती. आज एक पलटवार तर आपण पाहिलाय पोलादपूर संघाला पराभूत करून. दुसरा पलटवार पुन्हा एकदा गणेशवाडी चांडवा संघ इथून पुढे करेल का, तेही पाहावं लागणार आहे. अद्यापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये ओव्हर पिच बॉल. याही वेळेला आपण पाहतोय आणखीन एक विकेट येण्याची संधी. गोलंदाज सुशांत या नावाची चर्चा होणार आहे. त्याच्या खात्यामध्ये 3री विकेट. बॅटर निखिल जाधव एनजे इथून पुढे मैदानाच्या बाहेर. सध्या पाहतोय विकेट तर येताना पाहायला मिळत आहेत, परंतु आणखीन एक आपण अनाउन्समेंट करत आहोत. येणाऱ्या पुढच्या 26 जानेवारी 2027 रोजी आपण पाहणार आहोत, ते म्हणजे यंग फ्रेंड्स ग्रुप सवत यांच्या वतीनं आपण पाहतोय KGPL किंग्स ग्रुप प्रीमियर लीग ही स्पर्धा आपल्याला भेटीला येताना पाहायला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय एक आयकॉन खेळाडू अशा पद्धतीची ही फॉर्मॅट मध्ये असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सो इथून पुढे ही स्पर्धा देखील तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळेल. खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात 11 स्टार चांडवे या टीमच्या वतीनं. आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. विकेट आली आहे. नवीन पाठार मुशीर खानदेशी आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल हो आल्या ऑन साइडला तर आपण पाहतोय आक्रमण तर करायचं होतं. शेवटचा बॉल होता. डीप मध्ये आहेत खेळाडू, जास्त काही मिळणार नाहीये. एक धाव आणि तिथून पुढे पाहतोय सुशांतने फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केला. 3 विकेट आपल्या नावावरती. वा, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि बघता बघता 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धाबावरती पाहायला मिळते फक्त आणि फक्त 7 आणि 3 विकेट आपल्याला इथून पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. 18 बॉल जिंकण्यासाठी 73 धावसंख्येची गरज मेहर 11 टिम्पाला टीमला. 18 मध्ये आपण पाहतोय 73 बनवायचे आहेत, परंतु आज अगदी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स या संपूर्ण गणेशवाडी चांडवा या टीमच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये फायनलची तिकीट घेण्यासाठी तोही संघ सज्ज होताना पाहायला मिळेल, परंतु समोर मॅच अजूनही संपली नाहीये. प्रयत्न करावे लागतील मुशीर खानदेशी यांना. पहिलाच बॉल या बेला कोलातला होता. समोरच्या दिशेने आपल्याला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. पहिला बॉल वरती स्थायिक आपल्याला रोटेट होताना पाहायला मिळते. सिंगलच्या मधीने टीमची धावसंख्या 8 आकड्यावरती. इथून पुढे 72 धावसंख्येची गरज. सुबोध आपण पाहतोय पुन्हा एकदा बॉल ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. ओहो, याही वेळेला आपण पाहतोय एक्सप्रेस डिलिव्हरी इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळणार आहे. आणखीन एक डॉट बॉल. खोलातला बॉल शफल झाले होते साधिक खूप सारे, त्यामुळे आपण पाहतोय अगदी मधोमध बॉल निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल 16 मध्ये 72 धावसंख्येची गरज. आगू टप्प्याचा बॉल तर होता, बॅटर फिरवली आणि खूप वेळानंतर आपण पाहतोय 1 बाउंस स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे सादिक यांच्या बॅट मधून आलाय चौकार. त्यावेळेला आपण पाहतोय समोरच बॉल होता, परंतु टप्पा थोडासा मागे असल्या कारणाने सादिक अगदी आपण पाहतोय ऑन साइडला बॉलला पाठवलंय 4 धावांसाठी. अशा पद्धतीच्या फटकेबाजीसाठी इथून पुढे आता प्रयत्न करावे लागतील मेहर 11 टिम्पाली या टीमला. 15 मध्ये इथून पुढे जिंकण्यासाठी 68 धावसंख्येची गरज.
हो 15 मध्ये 68 हव्या होता. यावेळेला पाठीमागच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. खेळाडू जोपर्यंत येतील तोपर्यंत 2 धावा इथून पुढे येताना पाहायला मिळतील. सिंगल डबलने तेवढीच जास्तचा पाहतोय त्रास होणार नाहीये तो गोलंदाजी करत असताना गणेशवाडी चांडवा या टीमला. कारण का बॅटिंग करत असताना खूप साऱ्या धावा त्यांनी बनवल्यात फर्स्ट इनिंग मध्ये. 14 मध्ये जिंकण्यासाठी 66 धावसंख्येची गरज. पुढचा बॉल पुन्हा एकदा बंबातोय. निर्धाव स्वरूपाचा बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळणार आहे. हळूहळू मॅच खूप दूर वरती चालली आहे मेहर 11 टेम्पल या टीम साठी. खूप चांगला खेळ त्यांचा राहिला होता परंतु सेमीफायनलच्या मॅच मध्ये समोर गणेशवाडी चांडवा या टीम समोर आपण पाहतोय चांगला परफॉर्मन्स नाही राहिलाय. हो पुढे आले होते. पायांचा वापर केला गेला होता. डीप मध्ये आहेत खेळाडू लॉंगॉनला आणि इथून पुढे खेळाडूंची बॉडी लँग्वेज आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या टीमची की मॅच इथून पुढे दूर गेली आहे की काय. 12 मध्ये 65 धावसंख्येची गरज. परंतु यानंतरची होणारी मॅच एकदम वाहतोय ज्यांच्या माध्यमातून आयोजन केले गेले आहे मेहनत केली गेली आहे. याच मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आपण फायनलच्या मॅच साठी आपण जाणार आहोत. दोन टीमचे खेळाडू लाईनअप मध्ये आपण जायचं आहे. तिथेच टॉस होईल आणि तिथेच आपलं राष्ट्रगीत तेही इथून पुढे होणार आहे. त्यामुळे दोन्ही टीम्स 11 स्टार चांडवे आपण एकत्रित द्या. इथून पुढे लगेचच ही मॅच संपल्यानंतर आपण मैदानाच्या दिशेने जाणार आहोत आणि शेवटच्या मॅचचा फायनलच्या मॅचचा महामुकाबल्याचा अंतिम टॉस या स्पर्धेचा आपण करणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. 12 मध्ये 65 धावसंख्येची गरज. राजा पहिलाच बॉल. याही वेळेला मोठा फटका येत नाहीये. 11 मध्ये आपण पाहतोय इथून पुढे 64 धावसंख्येची गरज. 11 मध्ये 64 बनवायचं आहेत. प्रत्येक बॉल षटकार ठोकावा लागणार आहेत. 10 षटकार आणि 1 चौकारांची गरज येणाऱ्या 11 बॉल मध्ये. पुढचा बॉल. ओ पहिला आलंय की काय. मुशीर खानदेशी सांगतात मॅच आम्ही सोडणार नाही सहजासहजी. त्यांच्या बॅट मधून खूप दूर वरती षटकार. खेळ बाकी असेल. 10 मध्ये 10 षटकार इथून पुढे लगावले जातील का. पुढचा बॉल. हो या वेळेला खूप सारे शफल झाले होते. नंतरला पाहतोय संपर्क नाही झाला आहे. 9 बॉल जिंकण्यासाठी 58 धावसंख्येची गरज. 9 मध्ये 58. परंतु आज गणेशवाडी यांचं स्वप्न असेल स्वप्न पूर्ण होत असेल की 2 मोठ्या संघांना पराभूत केले त्यांनी. आखू टप्प्याचा बॉल त्याच्यावरती केलंय आक्रमण. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक षटकार. आठ बॉल जिंकण्यासाठी 52 धावसंख्येची गरज आहे. मॅच तर दूर गेले परंतु मुशीर आपण पाहतोय प्रयत्न करतात. याही वेळेला ऑन साइड ला खेळल्या गेल्या. या वेळेला 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. धावसंख्या आता प्रकारची पाय मिळते जाऊन पोहोचले ती म्हणजे अर्थात 32 आकड्यावरती. 7 मध्ये 48 ची गरज आहे या मॅच मध्ये. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4 मधील. शेवटचा बॉल. या वेळेला आपण पाहतोय अंपायर्स आमच्याकडे वळत आहेत म्हणून त्यामुळे व्हाईट बॉलचा कॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल पण जास्तीचं नुकसान नाही होणार आहे गणेशवाडी चांडवे या टीमला. 7 मध्ये अजूनही 47 ची गरज.
ओहो, या वेळेला दांडी 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 गुल. भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा 11 स्टार चांडवे यांच्या वतीने आपल्याला ही पाहायला मिळाली. 23, 24, 25 आणि आज 26 जानेवारी या स्पर्धेचा अंतिम दिवस. आणि संपूर्ण स्पर्धेला ज्यांच्यातून प्रोव्हाइड केले गेले ते अब्रारजी पानसई साहेब यांच्या वतीने आपण पुरस्कृत केलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि त्यांना चांगली साथ दिली ती संपूर्ण 11 स्टार चांडवे या सगळ्याच टीम मेंबरने. त्यामध्ये जाहिद भाई असतील, सिकंदर भाई असतील, शोएब भाई असतील, एकंदरीत सगळीच टीम त्यांनी घेतलेली मेहनत आणि त्यामुळे आपण पाहतोय ही स्पर्धा अगदी यशस्वी आपल्याला होताना पाहायला मिळते. आणि स्पर्धेतील आपण पाहतोय एकमेव सेमीफायनल ही सध्याच्या घडीला सुरू आहे. जास्तीचं काही राहिलं नाहीये. 6 मध्ये 47 ची गरज असताना पहिला बॉल आपण पाहिला जिथे फक्त सिंगल आली आहे. औपचारिकता इथून पुढे आपल्याला फक्त आणि फक्त पाहायला मिळते. 5 मध्ये 46 धावसंख्येची गरज. हो, या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक चांगल्या दर्जाची स्पर्धा आपण पाहतोय आणि इथून पुढे अंतिम मेगा फायनल या वर्षीचा 11 स्टार चांडवे टीमचा मानाचा करंडक कोणाच्या नावावरती जाणार. कारण का फायनल मध्ये जाऊन पोहोचलेला संघ आहे तो म्हणजे स्वतः यजमान संघ 11 स्टार चांडवे. आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी आता गणेशवाडी चांडवा संघ सज्ज होतोय की काय. कारण की मॅच खूप दूरवरती आहे मेरी 11 टेम्पल या टीमसाठी. 4 मध्ये 44 ची गरज आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये हे कोणाच्या नावावरती जाणार. हो, या वेळेला समोरचा बॉल स्लॉट मध्ये होता त्याला पाठवलंय प्लॉट मध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. पुन्हा एकदा आपण पाहतोय समोर तर उडवला गेला आहे. या वेळेला आपण पाहतोय टायमिंग प्रॉपर नाहीये आणि इथून पुढे आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते. 5वा धक्का बाद. दोन बॉल जिंकण्यासाठी 38 धावसंख्येची गरज. इथून पुढे आता फक्त आणि फक्त 2 बॉल डिलिव्हर करायचे आहेत. मग त्यानंतरला गणेशवाडी चांडवे संघ फायनलच्या फेरीमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आणि फायनलच्या मॅच साठी आपण पाहतोय आमचे कॉमेंटेटर जमाने सर मॅन इन ब्लॅक मध्ये आपल्याला पाहायला मिळतील टॅशिंग. आणि त्यांची देखील आपण एंट्री पाहणार आहोत. इथून पुढे शेवटचा बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. लास्ट बॉल. आणि इथून पुढे आपण पाहतोय काय आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये या टीमने परफॉर्मन्स केलाय. सगळे खेळाडू एकत्रित आले आणि त्यानंतर आपण पाहतोय पलटवार आपल्याला पाहायला मिळाला. प्रथमतः पोलादपूरला हरवलं, त्यानंतरला मेहर 11 टेम्पलला हरवून फायनलच्या फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. अभिनंदन टीम गणेशवाडी चांडवा. अभिनंदन टीम गणेशवाडी चांडवा. आणि आपल्याच विभागामधील हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे इन्व्हाइट आपण करूयात की आपण लगेचच
चला मैदानाच्या आतमध्ये आपण जाणार आहोत, जिथे आपण फायनलचा मॅचचा टॉस आणि राष्ट्रगीत आपण घेणार आहोत. कमेंटेटर आ जाओ, तीनों कमेंटेटर, उसके बाद कैमरामैन आ जाओ भी. ओके, हाँ डीजे वाले राष्ट्रगीत रेडी रखे. दोनों टीम के 11 प्लेयर, 2 अंपायर इस मैच के लिए, अमित और मान्यवर हमारे सरपंच, उसके बाद तबरेज, उसके बाद जो हमारे